आज आपण बोलणार आहोत प्रीमॅच्युअर किंवा अर्ली मेनोपॉजबद्दल. आता म्हणजे नेमकं काय? तर वयाच्या 30मध्ये 35मध्ये किंवा 40मध्येच शरीरामध्ये असे बदल दिसायला सुरुवात होतात जे मेनोपॉज दरम्यान होत असतात शरीरामध्ये. म्हणजेच ज्या स्त्रीची पाळी बंद झालेली आहे अशा स्त्रीच्या शरीरामध्ये दिसणारे जे बदल आहेत ते 30मध्ये 35मध्येच दिसायला सुरुवात होणं, याला म्हटलं जातं प्रीमॅच्युअर मेनोपॉज. आजकाल खूप कॉमनली ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तर असं होण्यामागची कारणं कुठली कुठली आहेत? तर त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक्स, अनुवंशिकता हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत बर्थ कंट्रोल पिल्स घेत असाल, म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर, किंवा जर तुमची किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी सुरू असेल, काही गंभीर आजारांचा सामना जर तुम्ही करत असाल आणि अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स जर तुमच्या सुरू असतील तर, किंवा स्त्रीबीज निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारं अंडाशय जे आहे त्याच्यावरती काही सर्जरी पूर्वी तुमची झालेली असेल तर, किंवा अंडाशय काढलं गेलेलं असेल तरीसुद्धा अशा प्रकारचा प्रीमॅच्युअर मेनोपॉज आपल्याला दिसू शकतो. जर तुम्हाला आजपर्यंत प्रेग्नन्सी राहिलेली नसेल, तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल, किंवा जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि अशा वेळेला अर्ली मेनोपॉज किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉजची काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर अशा वेळेला स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं असतं.